तर मीरा भाईंदरमधून आपण ही सगळी दृश्य बघतोय। आज मोर्चा काढण्यात येणार होता। दरम्यान अनेक घडामोडी आता मीरा भाईंदरमध्ये घडताना दिसत आहेत। पोलिसांकडून मोर्चाला मनाई करण्यात आलेली आहे, परवानगी नाकारण्यात आली आहे। मात्र तरी सुद्धा मनसे या मोर्चावरती ठाम आहे। मराठी माणूस मोर्चा काढेल, सामान्य माणूस नेतृत्व करेल असं मनसेकडून सांगण्यात आलेलं होतं। दरम्यान पोलिसांकडून सध्या जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे। आज पहाटेच अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। विजय देसाई आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। विजय, आपण बघितलं खरं तर मोर्चाला परवानगी नाकारली आहे, मात्र मनसे मोर्चावरती ठाम आहे, काय माहिती आहे? तर मीरा रोडमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत, तरी सुद्धा मनसे आज मोर्चावरती ठाम आहे। आज कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच असं मनसेकडून सांगण्यात आलंय। मराठी माणूस मोर्चा काढेल, सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडेंनी सांगितलंय। तर पुन्हा जाऊया आमचे प्रतिनिधी विजय देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, आपण बघतोय आज मोर्चाला परवानगी नाकारली आहे, मात्र मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत। आज मोर्चा निघणारच असं म्हणतायत, सध्याची काय परिस्थिती आहे? आता या ठिकाणी एक मराठी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचे असं म्हटलंय की आम्ही महाराष्ट्रातले आहोत आणि मराठी असल्यामुळे आम्हाला आमचे अधिकार मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु पोलिसांनी त्यांना एका बसमध्ये बसून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। बरं, पोलीस बंदोबस्त कसा दिसतोय किंवा कार्यकर्त्यांची संख्या किती आहे? कार्यकर्ते आता हळूहळू एक एक गणिती काव्याने या ठिकाणी येत आहेत, कारण या ठिकाणी मोठा फौजफाटा आहे। सुमारे 500 ते 1000 पोलीस या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। त्यामुळे जे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे केलं जात आहे, पकडलं जात आहे। विजय, खरं तर अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे, मनाई आदेश लागू केलेला आहे। मोर्चा निघणार नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येते, तरी सुद्धा मोर्चा काढणाऱ्यावरती मनसे ठाम आहे। सामान्य माणूस मोर्चा काढेल असं सांगितलं जातं, तर कशा पद्धतीने नियोजन केलंय, कशा पद्धतीने मोर्चा निघेल? खरं तर या ठिकाणी नियोजन केलं होतं, परंतु रात्रीपासून पोलिसांनी या ठिकाणी 3 वाजल्यापासून जे मनसेचे प्रमुख कार्यकर्ते अविनाश जाधव यांना त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तसंच वसईविरारमध्ये शहराध्यक्ष विनोद मोरे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्रत्येक शहरातील प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक संघटनेच्या प्रमुखांना ताब्यात घेतलेलं आहे। परंतु आता मराठी माणूस जागा होतोय का किंवा मराठी सामान्य माणसावर रस्त्यावर येतात का याचा पाहावं लागेल। त्यामुळे आता नेमकं काय होतं हे आता थोड्या वेळात स्पष्ट होईल, कारण पोलीस या ठिकाणी ठाम आहेत की त्यांनी मोर्चा काढायला देणार नाही असं सांगितलेलं आहे। विजय, आम्हाला दृश्यांमध्ये मनसे काही पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत, त्यांचं नेमकं काय सध्या म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे आम्ही मराठी आहोत, आम्ही महाराष्ट्रात आम्हाला का नाही, आम्हाला अधिकार नाही का? लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलाय तो कुठेतरी आम्हाला मिळाला पाहिजे। या ठिकाणी जो मोर्चा काढणार आहे, मोर्चा काढणं हा गुन्हा आहे का? आम्ही मराठी असतात आहोत हे गुन्हा आहे का? या ठिकाणी असं मनसेवाल्यांचा सवाल आहे। विजय, खरं तर आज मोर्चा काढणारच असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय, तर दुसरीकडे आपण बघतोय पोलीस बंदोबस्त सुद्धा तितकाच तैनात करण्यात आलाय। एकंदर मीरा रोडमध्ये सध्याचं त्या ठिकाणी काय वातावरण आहे, कशा पद्धतीने दैनंदिन गोष्टी सुरू आहेत? या ठिकाणी आता सरकारची धरपकड केली जात आहे। आता जे या ठिकाणी जे लोक येत आहेत, मराठी लोक येत आहेत, त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात जात आहे। आता स्थानिकांना सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहू शकतो दृश्यामध्ये या ठिकाणी हे जे पोलीस व्हॅन आहे, या पोलीस व्हॅनमध्ये त्या माणसांना, जे मराठी माणसं आहेत त्यांना ज्या ठिकाणी मोर्चेकरी आहेत त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे येणाऱ्या या आता महिला आहेत, या महिलांना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हा विजय, जसं तुम्ही म्हणालात की महिलांचा सुद्धा सहभाग आहे, किती प्रमाणात कार्यकर्ते सध्या बघायला मिळतात आणि कशा पद्धतीने धरपकड सुरू आहे? आम्ही या ठिकाणी गनिमी काव्याने या ठिकाणी प्रत्येक जण आपला अस्तित्व दाखवण्यासाठी येतात, परंतु पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी जो गनिमी कावा आहे तो वापरला जात आहे। मराठी आपला स्वतः उत्तम पाहत आहे।
निश्चित पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, खरं तर आज मीरा रोडमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान पोलिसांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आज मोर्चासाठी परवानगी नाहीये, त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. आज सकाळी साधारण 3 वाजेच्या सुमारासच अविनाश जाधव मनसे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आज सकाळी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण बघितलं, संदीप देशपांडे यांनी सांगितलं होतं की काही करून मोर्चा हा निघणारच. या मोर्चामध्ये मराठी माणूस सामील होईल, सामान्य माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल. त्यामुळे अशा पद्धतीने गनिमी काव्याने हा मोर्चा काढला जाईल असं सांगितलं होतं. दरम्यान पोलिसांकडून पुन्हा एकदा धरपकड सुरू करण्यात आलेली आहे. सरकारला परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीने सुद्धा वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलेलं होतं. दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे असं सुद्धा संदीप देशपांडेंनी सांगितलं होतं. त्यामुळे आपण बघतोय मीरा रोडमध्ये आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे. मनसेचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि तितकाच पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. हा मोर्चा काढता येणार नाही यासाठी अनेक पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील. आम्ही कोणाच्या विरोधात बोलतोय का? आम्हाला कोणत्या भाषेमध्ये विरोध आहे का? आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायचंय. आम्ही इथे महाराष्ट्रात राहतोय, सर्व जाती धर्म भाषांसाठी राहतोय. आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये. आम्ही म्हणत नाही की आम्ही इथे फक्त मराठीच लोक राहतात, अमराठी राहतात, सगळे एकत्र राहतात. पण मराठ्यांनाच विरोध का? मराठी भाषेला विरोध का? हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा चालतात आणि आम्ही सगळ्या भाषा बोलतो. माझी संघटना, माझी संस्था आहे साई माऊली. मॅडम नाही ना मॅडम, माझा हक्क आहे बोलायचा. मी कोणत्याही पक्षाची नाही. मी बोलू शकते ना मॅडम, मी बोलू शकते ना मॅडम. प्रत्येकाला हक्क दिलाय ना. आम्ही कोणत्या हातात आमचे हत्यार आहेत का? तोंडाने पण बोलू शकत नाही मॅडम आम्ही. म्हणजे सामान्य माणसाने बोलूच नाही का? तुम्ही सुद्धा महिला आहे. सामान्य माणसाने बोलायला इथं अधिकारच नाहीये का? सामान्य माणसाने बोलायचं नाही का? पब्लिक याच्यासाठीच तर आलंय ना मॅडम. आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात बोलत नाही. आम्हाला हे बघा, माझं नाव रुचिता जाधव आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे, सामान्य रस्त्यावर चालणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला कोणत्याही जाती धर्माविषयी कोणताही आक्षेप नाहीये. कोणतीही भाषा असू दे, कोणताही धर्म असू दे, आम्ही सगळे समाजात एकत्र राहतो. पण मग मराठीलाच विरोध का? मॅडम अन्याय होतोय का? पोलिसांची दडपशाही सुरू आहे का? मॅडम, पोलिसांची दडपशाही सुरू आहे असं वाटतंय? पोलिसांची दडपशाही सुरू आहे का? अरे माझा गिराएगी तो ऐसे नहीं छोड़ जाएगा. ले इधर ले. नहीं इधर है, इधर. तर मराठीला विरोध का असा सवाल इकडे उपस्थित करण्यात आलेला आहे. आम्ही सगळ्या भाषा बोलतो पण मराठीलाच विरोध का केला जातोय असं प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान पोलीस दडपशाही करतायत असा सुद्धा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. आम्हाला मोर्चा काढू दिला जात नाहीये, मराठीबद्दल बोलू दिलं जात नाहीये, पोलीस दडपशाही करतायत अशा भावना मनसे कार्यकर्त्यांनी मांडलेल्या आहेत. दरम्यान पोलिसांकडून आज मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मोर्चा काढू दिला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. तरी सुद्धा मनसे मोर्चावरती ठाम आहे. आज काहीही झालं तरी मोर्चा निघणारच असं मनसे कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. आपण बघतो जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते. एकीकडे जोरदार घोषणाबाजी केली जाते. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. मात्र पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय आणि तितकाच पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येते आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस दडपशाही करतायत असा आरोप मनसे कार्यकर्ते करतायत. मराठीला विरोध केला जातोय, आम्ही सगळ्या भाषा बोलतो, मात्र मराठीला विरोध का असा सवाल सुद्धा मनसे कार्यकर्ते उपस्थित करतायत. किती धरपकड केली तरी सुद्धा गनिमी काव्याने हा मोर्चा काढला जाईल असं मनसेकडून सांगण्यात आलंय. मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, सामान्य माणूस नेतृत्व करेल असं सुद्धा मनसेकडून सांगण्यात येते. विजय देसाई आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. विजय, सध्याची काय परिस्थिती आहे? पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने आणि कार्यकर्ते किती आहेत?
ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड सध्या सुरू आहे. हे जे मराठी माणसं आहेत ते काव्याने या ठिकाणी येतात, त्यांना बसमध्ये सरकारी गाडीमध्ये घेऊन जात आहेत. आपण ही ताजी दृश्य पाहतोय. आपण या ठिकाणी महिलांचा आक्रोश आहे. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू झालेली आहे. मीरा रोडमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज मोर्चा काढता येणार नाही यासाठी जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. मात्र तरी सुद्धा मनसे मोर्चावरती ठाम आहे. आज मीरा रोडमध्ये मोर्चा निघणारच असं मनसेकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा आज तैनात करण्यात आलेला आहे. मराठीला विरोध का, आम्ही सगळ्या भाषा बोलतो, पोलीस दडपशाही करतात अशा पद्धतीचा आरोप सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आज या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल, सामान्य माणूस करेल असं सुद्धा मनसेकडून सांगण्यात येत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा आज मीरा रोडला तैनात करण्यात आलेला आहे. आज पहाटेच 3:30 वाजताच्या सुमारास अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य आपण ऐकलं. काही झालं तरी आज मोर्चा निघणारच असं संदीप देशपांडेंनी सांगितलंय. दरम्यान मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचं षड्यंत्र असल्याचा आरोप सुद्धा मनसेकडून करण्यात आलाय. आपण दृश्यांमध्ये बघतोय मनसेचे काही कार्यकर्ते आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला एका बसमध्ये भरून मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मराठी माणसावरती काय राग आहे? मी काय बोलणार काय? तर पोलीस दडपशाही करतायत असा आरोप मनसेकडून करण्यात येतोय. अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तरी सुद्धा मनसे मोर्चावरती ठाम आहे. पोलिसांकडून दडपशाही केली जाते. मराठीला विरोध का केला जातो असा सवाल सुद्धा मनसेने उपस्थित केलेला आहे. तर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आपण दृश्यांमध्ये बघतोय. गनिमी काव्याने मोर्चा काढला जाईल असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. यानुसार अनेक कार्यकर्ते आपल्याला रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळत आहेत. आज काही झालं तरी मोर्चा निघणार असं मनसेकडून सांगण्यात आलंय. दरम्यान तितकाच मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आपण दृश्यांमध्ये बघतो अनेक पदाधिकाऱ्यांना अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आज मोर्चाला परवानगी नाहीये, मोर्चाची परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे आज मोर्चा काढू नका असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. तरी सुद्धा मनसे आज मोर्चावरती ठाम आहे. आज मोर्चा निघणारच असं मनसेकडून सांगण्यात आलंय. दरम्यान पोलिसांकडून सुद्धा आता या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. आपण दृश्यांमध्ये बघतोय मगाशी सुद्धा बसमध्ये भरून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विजय सध्या आपल्या सोबत आहेत. विजय, आपण बघतोय कार्यकर्त्यांची धरपकड अजून सुद्धा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमताना दिसत आहेत.
एक मिनिट थांबा ना हो मॅडम जरा थांबा ना जरा बोलू दे ना 2 मिनिटं बोलू दे ना काय होतंय हो 2 मिनिटं बोलू दे त्याला बोलू दे जरा बोलू दे त्याला काय हो एवढी काय चाललंय हो ताई बोला 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 हो ताई काय चाललं हो बोलू दे ताई त्यांना कशाला एवढी अरेस्ट हे करता तुम्ही लोक हो थोडं बोललं काय फरक पडतो त्याला बोलू दे ना त्यांचं म्हणणं तर मांडू त्याला अधिकार आहे हो एवढं हे करू नका ना सहकार्य करा ना असं नाही चालत कोणत्या पार्टीच्या तुम्हाला पोलिसांनी का हे काय योग्य आहे? आम्ही काय शांततेत आंदोलन करतोय ना शांततेत लोकशाही पण नाही लोकशाहीमध्ये जर असं असेल तर आज नाही हे चुकीचं आहे एवढा पोलीस बंदोबस्त कशाला तेव्हा त्यांनी आंदोलन केलं तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त होता का सांगा तुम्ही मला ताई तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहात आणि काय पद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आहे शहर संघटक आहे शिवानी देसाई आज या लोकांनी हे केलं हे योग्य नाहीये शांततेत आंदोलन होणार होतं ना कुठे काय मारामारी होते नाही ना हा एवढा पोलीस बंदोबस्त कशाला केलाय मी हा एवढा याच्यात त्यांनी पण केला तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त होता म्हणजे मराठ्यांचा आवाज दाबला जात असं तुम्हाला मराठ्यांचा वाटतं आवाज काय हा तेच करतात आहे मराठ्यांचा आवाज दाबला जाते मराठ्यांना इथे राहायला द्यायचं नाही असं ज्यांचं चाललेलं आहे हे सरकार कोणाचं वाटतं तुम्हाला? हे सरकार आपला वाटतच नाही असं वाटतं आपलं असं तर एवढं केलं असतं का जर मराठी मुख्यमंत्री आहे तर त्यांनी एवढं केलं असतं का मुख्यमंत्र्यांनी जर मराठ्यांचा आवाज दाबला तर काय होणार पुढे मराठी माणूस राहू शकेल उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात बोलले होते काय सांगाल याच्यावर? तर काय बोलणार त्यांना स्वतःला समजलं पाहिजे ते शिवसेनेचे त्यांना समजत नाही मग आम्ही काय सांगणार आम्ही तर सामान्य शिवसेनेचे आता ही काय दडपशाही असं तुम्हाला वाटतं ही दडपशाहीच आहे ही दडपशाही दिसते तुम्ही तर पत्रकार तुम्ही सपोर्ट केला नाही पोलिसांकडनं आता तुम्हाला कशी वागणूक दिली जाते? आता पोलीस एवढे ते उभं राहून जर आम्हाला आतमध्ये नेतात मग पुढे काय तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? मराठी असल्यामुळे माझं